बघतोय कोपरे सारख्या चिपळूण तालुक्यातील अतिशय ग्रामीण आणि दुर्गम भागात सुद्धा दोन संघ समोरासमोर येऊन पोहोचलेला आहे. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. हे चिपळे ग्रामीण आणि मुंबई पुढे भावकीचं यश आहे. कोपरे सारख्या विरुद्ध या ठिकाणी सुंदर फिक केलं आणि मोठं यश मिळतं. पहिल्या चेंडूवरती घरी बाद होतोय. अतिशय मोठा धक्का भैरी भवानी या गाव संघाला. मागच्या सामन्यात त्यांनी उत्कृष्ट असं कमबॅक केलं होतं, परंतु या सामन्यात काहीतरी गडबड झाली. पॉइंटला खेळण्याच्या दिशेने झेल हातामध्ये विसावतोय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिलीच चेंडू आणि पहिलाच विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर 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 पहिला चेंडू. ओंकार जर्सी नंबर 45 नेम आपल्या टी शर्टवर टाकलेलं त्याच्यावर त्याचं नाव समजतंय तो ओंकार. ओंकार आणि विवेक ही जोडी मैदानात. पुढचा चेंडू घेऊन 6 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी 70 धावा उभ्या कराव्या लागतात. सुंदर फटका ओंकारने मारला. देखो तुम्ही आमचा एक मारला तर आम्ही तुमचा एक मारणार, अशी ही सत्याची लढाई ज्याने आपल्या देशाला असत्यातून सत्याचा मार्ग दाखवला, पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून दिलं, असे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि संविधानाचे निर्माते शिल्पकार त्यांच्या मार्गावरचा हा अनुभव आहे. ओंकारचा पहिला चेंडूवर दडताना खाली गेले तो भैरी भवानी एगाव, परंतु तुम्ही आमची एक विकेट घेतली तर षटकाराने विकेटची किंमत चुकवली. नवीन चेंडू आहे, हवा थोडी थांबलेली आहे, त्याच्यामुळे याच्यात उच्चांक वाटावा लागेल धावसंख्येचा. सुंदर पुन्हा एकदा या ठिकाणी चल नीट झाला. 2चा प्रयत्न असला पाहिजे. एगाव संघ चांगलाच खेळतोय, फक्त त्यांना कुठेतरी स्वतःचं मनोबल शांत ठेवावं लागेल. धावसंख्या झाली 8, चेंडू फेकले गेले 3, अजून 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या षटकातले. सन्माननीय जयवंत कदम साहेब यांना विनंती आहे, जे बाउंड्रीच्या आत आहेत त्याला बाउंड्रीच्या बाहेर सांगा बसायला, कारण आता हा फायनलचा करो या मरेचा मुकाबला आहे. धावसंख्या झाली 9. पहिलं षटक सुरुवात चांगली केली, धीमी सुरुवात होती भैरी भवानी एगावची. अगर 70 ते 75 धावा जमवल्या तर कुठेतरी शिवनेरी डेरवनला अडचणीत आणू शकतात ते भैरी भवानी एगाव. परंतु आमचे रवींद्र शेठ राजू शिर्के यांच्या मालकीचा संघ तो म्हणजे शिवनेरी क्रीडा मंडळ डेरवन. सुंदर सुंदर चेंडू फेकला. आखूड टप्प्याचा चेंडू, 10 ते 12 पावलांचं रनअप या गोलंदाजाचं. परंतु अतिशय सुंदर असं क्रिकेटचा फ्लेवर आपल्याला चिपळूण सारख्या अतिशय दुर्गम परंतु सुशिक्षित एक गाव म्हणजे कुत्रे, आणि या कुत्रे गावच्या या नालंदा क्रीडांगणामध्ये ज्याला 25 वर्षाचा इतिहास आहे. एक मंडळ 25 वर्ष स्पर्धा चालवणं किती कठीण आहे, परंतु ते सोपं करून दाखवलंय या कुत्रे ग्रामस्थ मंडळ आणि भावकीने.